चला मित्रांनो, आपण आता विज्ञानाच्या प्रश्नाला सुरुवात करूया. मागे आपण राज्यशास्त्र घेतले आहे. आज आपण विज्ञानचे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे जर तुम्ही केले ना, तर तुम्हाला 1-2 मार्क फिक्स असे क्वेश्चन आहेत मित्रांनो. खूप शोधून शोधून प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून मित्रांनो हे क्वेश्चन काढले आहे. तर सुरुवात करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला डायनामाइटचा शोध? सांगा बरं मित्रांनो, कोणी लावला डायनामाइटचा शोध? तर डायनामाइटचा शोध हा नोबेल यांनी लावला. एक मिनिट. हा, नोबेल यांनी लावला डायनामाइटचा शोध. पुढचा प्रश्न बघूया. अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? तुम्ही वरती बघत असाल आकाशामध्ये, तुम्हाला कोणता रंग दिसत असेल मित्रांनो? तर काळा रंग दिसतो. निळा नाही दिसत, तर काळा रंग दिसतो. तर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? तर रासायनिक खत युरिया येतो, सल्फ्युर सुपर फॉस्फेट येतो, अमोनिया सल्फेट येतो. तर हा येत नाही कंपोस्टिक खत. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर यो आहे, कंपोस्टिक खत. तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता रोग डी सत्व जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर यो पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. हा पण जो मुंबई हायकोर्ट आहे त्या परीक्षेमध्ये क्लर्क्सच्या पोस्टसाठी हा क्वेश्चन आलेला, आणि फार्मल या पोस्टसाठी पण आलेला मित्रांनो. तर याचं उत्तर आहे रात आंधळेपणा. पुढचा क्वेश्चन, रसायनाचा राजा टिंबटिंबला संबोधतात तर कशाला बोलतात रसायनाचा राजा? तर सल्फ्युरिक ऍसिड ह्याला म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघूया. सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? कोणता वायू तयार होतो? तर हायड्रोजन हा वायू तयार होतो. पुढचा क्वेश्चन बघूया. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनचे रूपांतर कशामुळे होते? कशामुळे होते? तर फायब्रिनमुळेच होते. पुढचा क्वेश्चन बघूया. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कुठे तयार होते? कुठे तयार होते निर्दोष डोळ्यात? तर दृष्टीपटलावर यावर तयार होते. पुढचा क्वेश्चन हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. नर मनुष्याची लिंग गुणसूत्र कोणते आहे? तर XY ही आहे. सॉरी ही नाही आहे. सॉरी, माय मिस्टेक. ही नाही आहे, तर XY ही आहे. ही नरची आहे आणि मादीची आहे मित्रांनो, आणि स्त्री. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा, XY. मनुष्याची गुणसूत्रांची संख्या किती आहे? तर 46 ही आहे. हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. तर पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तर हो बघा, ह्यो पण तुम्ही बघितला असेल प्रिव्हियस इयर मध्ये येणारे. टिंबटिंब यामध्ये डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. तर कशावर असतात? आंब्यामध्ये तर नसतात, गहूमध्ये पण नसतात मित्रांनो. तर तिसरा आहे तर पेडल्युअर ऑइल ह्याच्यामध्ये असतात. सॉरी, कॉस्ट्रल ऑइल. सर्व बलामध्ये शीन बल कोणते असतात? तर शीन बल कोणते असतात मित्रांनो? तर गुरुत्वाकर्षण बल. रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तर सांगा मित्रांनो, रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? नोबेल. न्यूटनने तर तुम्हाला माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. मादाम क्युरी याने पण नाही, तर
हेरनी बॅक्वेरेल यांनी लावला. तर महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे? तर सांगा. हा पण इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा पिंपरी. लास्ट क्वेश्चन. अणूच्या केंद्रक टिंबटिंब नसतात तर काय नसतात? सांगा मित्रांनो. ते इलेक्ट्रॉन नसतात, न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन असतात. तर असे क्वेश्चन होते मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट होते मित्रांनो हे क्वेश्चन. हमखास येणारे क्वेश्चन आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.